Hello students, good morning. See, we are learning your topic periodic classification of element from science and technology 10th standard textbook part 1. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो टॉपिक नंबर 2 आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा बघतोय. प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वी हॅव सीन द इन्फॉर्मेशन अबाउट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. पहा आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव जो होता त्याचं काय बघितलेलं आहे तर मेरिट्स बघितले आणि डिमेरिट्स बघितले. मेरिट्स म्हणजे काय, ॲडव्हान्टेजेस. डिमेरिट्स म्हणजे काय, डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तुम्ही लिमिटेशन्स म्हणू शकता, त्रुटी म्हणू शकता, काही म्हणू शकता. ह्या आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. पहा आत्तापर्यंत आपण 2 थिअरीज बघितल्या. मुद्दामच व्हिडिओ छोटे छोटे करते का तर तुम्हाला ते समजावेत म्हणून छोटे छोटे करते. प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये वेगवेगळे छोटे छोटे कन्सेप्ट घेत आहे म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित बघता येईल, व्यवस्थित नोट डाऊन करता येईल आणि थोडे थोडे कन्सेप्टनी तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील. पहा सो व्हॉट आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव ते आपण बघितलेलं आहे प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. In this video lecture, we are going to start a new or third attempt of classification was done by scientist Dmitry Mendeleev. So, in this video lecture, we are going to discuss about the point that one is nothing but the Mendeleev periodic table. Okay? So, तिसरा जो काही attempt होता क्लासिफिकेशनचा, इलेमेंटच्या क्लासिफिकेशनचा तो कोणी केलेला आहे हो तर दिमित्री मेंडेलीव. आपल्या पॉईंटचं नाव आहे मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. आता मेंडेलीव पिरियॉडिक टेबल काय आहे, त्याची डिस्कवरी काय काय आहे हे आपण बघणार आहे. सी, द थर्ड अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज डन बाय सायंटिस्ट दिमित्री मेंडेलीव. इट वॉज अ रशियन सायंटिस्ट. पहा हे कोण होते तर दिमित्री मेंडेलीव हे एक रशियन सायंटिस्ट होते. इट इज हीज रशियन सायंटिस्ट हू, पहा त्यांनी काय केलं, ही वॉज सिलेक्टेड 63 एलिमेंट फॉर देअर स्टडी. किती एलिमेंट त्यांनी सिलेक्ट केले तर 63 एलिमेंट सिलेक्ट केले आणि या 63 एलिमेंटचा त्यांनी स्टडी केला. स्टडी केल्यानंतर ही वॉज ऑल्सो सिलेक्टेड एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज. पहा सिलेक्टेड एलिमेंट्स हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज. हॅविंग different properties and he was proposed the theory on the basis of increasing order of their atomic masses. Theory was based on increasing order of atomic masses. And this theory was discovered in the year of 1869 to 1872 which is very important one. पहा या ठिकाणी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत. पॉईंट्स काय आहेत तर मेंडेलीव पिरियॉडिक टेबल थर्ड अटेम्प्ट जो क्लासिफिकेशनचा होता तो कोणी केलेला होता तर मेंडेलीव या सायंटिस्टने केला होता. सायंटिस्टचं नाव काय आहे दिमित्री मेंडेलीव. हे एक रशियन सायंटिस्ट होते. व्हॉट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट दिमित्री मेंडेलीव. ही वॉज डन द थर्ड अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन फॉर द एलिमेंट. पहा त्यांनी कोणत्या बेसिसवरती ही थिअरी प्रपोज केली आहे. द थिअरी वॉज बेस्ड ऑन द increasing order of atomic masses like a न्यूलँड अँड जॉन डोबेरायनर. बघा जेव्हा तुम्ही कधी पण सायन्सचा स्टडी करता ना तेव्हा सायन्सचा स्टडी करताना कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. कंपॅरेटिव्ह स्टडी केला म्हणजे काय होतं व्यवस्थित लक्षात राहतं. ओके, त्यानंतर आणखी काय केलेलं आहे, किती एलिमेंट सिलेक्ट केले. ही वॉज सिलेक्टेड 63 एलिमेंट फॉर देअर स्टडी आणि त्यांनी असं ऑब्झर्व केलं की द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इज काय होत आहेत तर डेफिनाइट आफ्टर
इंटरवल, काही एका पर्टिक्युलर इंटरवलनंतर त्या ज्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी आहेत एका पर्टिक्युलर डेफिनाईट इंटरवलनंतर प्रॉपर्टीज काय होत आहेत, पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत आणि त्याच्या ऑब्झर्वेशनवरून त्यांना एक लॉ डिस्कवर्ड केला अँड दॅट लॉ इज नोन ॲज मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन पेपरमध्ये हा विचारला जातो. सो बघा आपण इथं लिहूयात काय केलं तर प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट, properties of element repeated after definite interval या त्याच्या ऑब्झर्वेशनवरून त्यानं काय केलं, एक लॉ डिस्कवर्ड केला अँड द लॉ इज नथिंग बट दी नोन ॲज मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. बघा लॉचं स्टेटमेंट काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट आर दी periodic functions of their atomic masses. Properties of the element are the periodic functions of their atomic masses. म्हणजे ज्या काही इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ॲटॉमिक मासेसनुसार काय होत जाणार आहेत, चेंज होत जाणार आहेत असं कोणी सांगितलेलं आहे, मेंडेलिव्हने सांगितलेलं आहे. आणि हा जो काही त्याचा लॉ आहे त्याला त्यानं म्हटलं गेलं आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. पहा मेंडेलिव्हने काय केलं, पिरियॉडिक टेबल डिस्कवर्ड केला. द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल मेनली कन्सिस्ट ऑफ 2 parts. विच आर दॅट 2 parts? द फर्स्ट इट वॉज कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज पीरियड्स अँड व्हर्टिकल कॉलम्स कॉल्ड ॲज ग्रुप्स. हाऊ मेनी पीरियड्स आणि हाऊ मेनी ग्रुप्स किती होते हे आता आपण बघणार आहे. जे व्हर्टिकल कॉलम्स होते ते होते 8, म्हणजे जे काही ग्रुप्स होते बाळांनो हे किती होते, 8 होते. तर ज्या काही हॉरिझॉन्टल रोज होत्या, हॉरिझॉन्टल रो म्हणजेच त्याला त्यांनी काय म्हटलेलं होतं, पीरियड्स असं म्हटलं होतं. तर ते पीरियड्स किती होते, तर पीरियड्स होते एकूण 6 पीरियड्स होते आणि पीरियड्स होते, ग्रुप्स होते 8 आणि पीरियड्स होते 12. व्हेरी सॉरी. सो आपण इथे लिहूयात मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह periodic table consists of 2 parts. First, horizontal rows, शॉर्ट मध्ये लिहिते, मला इथे पुरणार नाही. हॉरिझॉन्टल रोज नोन ॲज अ पीरियड्स. आणि किती हॉरिझॉन्टल रोज होते, तर हॉरिझॉन्टल रो होते 12. एकूण पीरियड किती होते हो त्याच्यामध्ये, 12 होते. अँड द सेकंड पार्ट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इज दी व्हर्टिकल कॉलम्स. व्हर्टिकल कॉलम known as a groups and he consists of how many groups, 8 groups. तुम्हाला 1 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये हे विचारलं जातं. अँड द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल और मेंडेलिव्ह ऑल्सो जनरेटेड जनरल फॉर्म्युला फॉर दी कंपाऊंड. म्हणजे जर का एखादं कंपाऊंड लिहायचं असेल तुम्हाला तर जनरल फॉर्म्युलामध्ये त्याचा काय लिहितो आपण, मोलिक्युलर फॉर्म्युला लिहितो की नाही. मग ते मोलिक्युलर फॉर्म्युला लिहायची एक थिअरी किंवा एक पद्धत सांगितली होती. सिस्टीम कशा पद्धतीने असणार तर ती होती फॉर एक्झाम्पल R2O. आता यातलं R म्हणजे काय असणार आहे तर नेम ऑफ अ कंपाऊंड किंवा R3O. नावडेज हेच कसं लिहिलं जातं तर R2O R3O. आत्ताच्या पिरियडमध्ये आपण कसं लिहितो, असं लिहितो. पूर्वी कसं लिहिलं जायचं, असं लिहिलं जायचं. आत्ता कसं लिहितो म्हणजेच कसं लिहितो पहा. आपण H2O फॉर एक्झाम्पल जर का मी H2O हे कंपाऊंड घेतलं तर मी H2O कसं लिहिणार हो, H2O. आत्ताच्या अकॉर्डिंग टू प्रेझेंट सिस्टीम. जर का मेंडेलिव्हनुसार लिहायचं झालं असतं, मेंडेलिव्हने सांगितलेल्या फॉर्म्युलानुसार लिहायचं झालं असतं तर आपण कसं लिहिलं असतं, हे H2Oचाच फॉर्म्युला H2O आणि ते त्यावेळेस लिहिलं जात होतं. पण आत्ता हे कसं लिहिलं जातं आहे तर असं लिहिलं जातं आहे. दिस इज ऑल अबाउट दी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल और मेंडेलिव्ह थिअरी और मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. पहा
हे सगळं सांगितलेलं आहे. आता आपण काय करूयात, कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात. कोणाचा? मेंडेलिव्ह, न्यूलँड आणि डोबेरायनरचा. सी, डोबेरायनरचं जे काय होतं ते होतं काय होतं, ट्रायड होतं, बरोबर. ते आपण इथं लिहूयात का? सर तुम्हाला मी नोट डाऊन करून देऊ का? तर त्याने किती एलिमेंट सिलेक्ट केले होते? 33 एलिमेंट सिलेक्ट केले होते. त्याच्यानंतर न्यूलँडने किती एलिमेंट सिलेक्ट केले होते? 56 एलिमेंट सिलेक्ट केले होते. त्यानंतर मेंडेलिव्हने किती एलिमेंट सिलेक्ट केले? 63 एलिमेंट सिलेक्ट केले. पहा, डोबेरायनरनी एलिमेंटचे तीनचे ग्रुप केले. दॅट ग्रुप्स आर नोन ॲज ट्रायड्स. वेरॅज न्यूलँडचं काय म्हटलं गेलं? ऑक्टेव्स म्हटलं गेलं. तसं याच्यामध्ये काय होतं का? याच्यामध्ये काहीही नव्हतं. ह्याने काय केला? पिरियॉडिक टेबल डिस्कवर गेलेला होता. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम होते. त्यांना पिरियड्स आणि ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. आफ्टर दॅट पहा, जॉन डोबेरायनरनी जे काही एलिमेंट सिलेक्ट केले होते, कसे एलिमेंट सिलेक्ट केलेले? ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी सिमिलर असतील असे एलिमेंट सिलेक्ट केलेले. पण न्यूलँड्सनी आणि मेंडेलिव्हनी कसे एलिमेंट सिलेक्ट केले? दे बोथ आर सिलेक्टेड एलिमेंट्स विथ देअर डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. ओके. आणखी तिघांमध्ये एक सिमिलॅरिटी होती. कोणती सिमिलॅरिटी होती? तर थिअरी जी काही होत्या, that theory was based on the increasing order of the atomic masses. और एलिमेंट जे काही त्यांनी अरेंज केले ते एलिमेंट कसे अरेंज केले होते? अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. जॉन डोबेरायनरनी पण तसंच केलं, न्यूलँडनी पण तसंच केलं आणि मेंडेलिव्हने पण तसंच केलं. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं, नेहमी करताना कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा की जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित बघता येईल. ओके. सी, आत्ताच आपण मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलबद्दल बोललेलं आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी वेरियस मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सी, हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो फॉर 2 मार्क्स. राईट और एक्सप्लेन मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल किंवा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह इन इयर ऑफ बिटवीन 1869 to 1872. हे आपण बघितलेलं आहे. कशाच्या बेस्टवरती त्यानं हाऊ मेनी एलिमेंट सिलेक्ट केले? तर 63 एलिमेंट सिलेक्ट केले. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी व्हॉट आर दी मेरिट्स अँड व्हॉट आर दी व्हेरियस डिफरंट डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. इथं मी ते ऑलरेडी लिहिलेले आहेत, तुम्हाला मी ते एक्सप्लेन करते, समजून सांगते. सी, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी मेरिट्स ऑफ दी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. पहा, मेरिट्स आपण बघतोय. सगळ्यात पहिलं फर्स्ट मेरिट काय आहे? मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इट इज फर्स्ट सक्सेसफुल क्लासिफिकेशन ऑफ ऑल दी नोन एलिमेंट्स. पहा, जेवढे काही नोन एलिमेंट होते, किती नोन एलिमेंट होते त्याच्यावेळेस? ज्यावेळेस डोबेरायनर होता 33 होते, न्यूलँड्स होता तेव्हा 56 होते आणि मेंडेलिव्हच्या वेळेस किती एलिमेंट नोन झाले होते, म्हणजे किती एलिमेंट प्रेझेंट होते? तर 63 एलिमेंट होते प्रेझेंट. आणि या 63 एलिमेंटचं सक्सेसफुल क्लासिफिकेशन जे होतं ते होतं मेंडेलिव्हने केलेलं. कारण की सगळे एलिमेंट त्याला काय करता आले होते? पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस्ड करता आले होते. त्यानं देखील सुरुवात कुठून केली होती? ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास लिस्ट आहे, म्हणजे ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास सगळ्यात कमी आहे असं एलिमेंट त्यानं सिलेक्ट केलं. सुरुवात त्याच्यापासून केली. लाईक न्यूलँड्सनं सुरुवात कुठून केली होती? हायड्रोजनपासून सुरू केली होती. आणि कुठंपर्यंत? तर 63 पर्यंत सगळे एलिमेंट त्याला काय करता आले? पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस्ड करता आले. सो द फर्स्ट मेरिट of the Mendeleev periodic table is nothing but this is the first successful classification for the all known elements. जे काही नॉन एलिमेंट होते त्या नॉन एलिमेंटचं हे सक्सेसफुल क्लासिफिकेशन होतं. नाव मूविंग टुवर्ड सेकंड मेरिट ऑफ द Mendeleev periodic table, revised atomic masses of some elements. पहा, Mendeleev revised atomic masses of some element. आता रिवाइज्ड ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट म्हणजे काय? तर काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेस त्याने काय केले? परत त्याच्यामध्ये करेक्शन्स केल्या. प्रिव्हियसली जर का आपण बेरिलियम बघितला, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. सो ॲटॉमिक मास त्याचे किती आली पाहिजेत? तर बिटवीन 8 to 9 समथिंग यायला पाहिजे. पण ते किती होतं? तर ते 14.6 समथिंग होतं का 14.9 समथिंग होतं. हे चेंज करून त्यानं ते किती केलं? 9.4.
सो सेकंड मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल काय होतं तर ही वॉज रिवाइज दी ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट. काही इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेस त्यांनी काय केली करेक्शन्स करून बरोबर ती केलेली आहेत. दिस इज द सेकंड मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. थर्ड वन, इनर्ट गॅसेस आर इन्क्लुडेड इन द टेबल आफ्टर डिस्कवरी. पहा आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल जो होता मेंडेलिव्हने क्रिएट केलेला, काय केलं त्या मेंडेलिव्हनी काही तिथं व्हॅकंट स्पेसेस ठेवलेल्या होत्या की इनर्ट गॅसेस नंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यानं पिरियॉडिक टेबल केला तेव्हा इनर्ट गॅसेसची डिस्कवरी झालेली होती का नव्हती झालेली, पण नंतर जेव्हा ते डिस्कवर झाले. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इनर्ट गॅसेस म्हणजे काय ते समजून घ्या. इनर्ट गॅसेस कोणाला म्हणायचं तर इनर्ट गॅसेस आर ऑल्सो नोन ॲज नोबेल गॅसेस or noble gases are also known as zero group element. Which elements are called as zero group element? The element having completely fulfill octet त्यांना काय म्हटलं जातं झिरो ग्रुप इलेमेंट म्हटलं जातं. असे जे काही इलेमेंट होते ते त्यांच्या डिस्कवरीनंतर या पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस्ड केले गेले. ओके क्लिअर. नाव फोर्थ मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्ह केप्ट vacant places for the newly discovered element and he was also predicted their properties. पहा काय सांगितलेले आहे मेंडेलिव्हनी काय केलं तर त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या. व्हॅकंट प्लेसेस कशासाठी तर जे काही न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट होतील, ओके, नंतर जे काही इलेमेंटची डिस्कवरी होईल, जे काही इलेमेंटचे शोध लागतील अशा इलेमेंटला त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जागा मिळावी म्हणून त्यानं काय केलं होतं व्हॅकंट प्लेसेस तर ठेवलेल्याच होत्या. आणखी त्यानं काय केलं ही वॉज प्रेडिक्टेड देअर प्रॉपर्टीज ऑल्सो. सो जे इलेमेंट शोध लागतील अशा इलेमेंटच्या त्यानं काय केल्या प्रॉपर्टीज पण लिहून ठेवलेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल तुमचा क्लासरूम असेल आणि क्लासरूममध्ये बघा प्रत्येकाची जागा फिक्स ठरलेली असते. ओके, फिक्स ठरलेली असताना टीचर्स काय करणार तर काही काही जागा व्हॅकंट ठेवणार. कशासाठी तर न्यूली जे काही स्टुडंट येतील, फॉर एक्झाम्पल जर का एखादा मीडियम ॲव्हरेज स्टुडंट असेल तर त्याला पहिल्या बेंचवर घ्यायचा आणि त्याच्या तो कसा असेल आणि तो कसा असू शकेल हे जसं टीचर सांगू शकतात तसं मेंडेलिव्हने अशा काही इलेमेंटच्या बाबतीत केलं होतं. सो व्हॉट इज द फोर्थ मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल? ही वॉज केप्ट व्हॅकंट स्पेसेस फॉर न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट अँड ऑल्सो प्रेडिक्टेड देअर प्रॉपर्टीज. व्हॅकंट प्लेसेस तर ठेवल्याच होत्या आणि त्याच्याबरोबर आणखीन काय केलं त्याच्या त्यानं प्रॉपर्टीज देखील ऑलरेडीच प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या की कसे असतील ते इलेमेंट वगैरे. मग असे इलेमेंट कोणते होते तर असे इलेमेंट 3 होते की जे तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये बाळांना विचारले जातात. ते म्हणजे एक म्हणजे इका बोरॉन, सेकंड ॲल्युमिनियम अँड इका बोरॉन, ॲल्युमिनियम अँड थर्ड वन इज दी सी. कोणकोणते आहेत सांगते तुम्हाला. इका बोरॉन, ॲल्युमिनियम अँड सिलिकॉन हे 3 होते. आत्ता नावडेज हे इलेमेंट काय काय म्हणून ओळखले जातात सिलिकॉन, गॅलियम आणि जर्मेनियम. सो हे कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आपण कुठे लिहूयात इथं लिहू का इका बोरॉन, ॲल्युमिनियम अँड सिलिकॉन. 1 मार्कसाठी किंवा फाइंड दी कोरिलेशन याच्यामध्ये हे विचारलं जातं. इका बोरॉन नावडेज काय म्हणून ओळखलं जातं स्कँडियम म्हणून ओळखलं जातं. तर इका ॲल्युमिनियम काय म्हणून ओळखलं जातं गॅलियम म्हणून आणि इका सिलिकॉन वॉज नोन ॲज जर्मेनियम नावडेज. हे इलेमेंट त्यानं काय केले होते ऑलरेडीच त्याच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या आणि त्यांना व्हॅकंट प्लेसेससुद्धा ठेवल्या होत्या. दीज ऑल अबाउट दी मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. लक्षात राहील हे सगळं. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी डीमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. सी द फर्स्ट डीमेरिट म्हणजे लिमिटेशन्स. काही चुका देखील होत्या. ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस होते त्या पद्धतीनं लिमिटेशन्स डिमेरिट्स देखील होते. फर्स्ट काय आहे पहा डाऊटफुलनेस अबाउट दी पोझिशन ऑफ दी इलेमेंट. म्हणजे इलेमेंटच्या पोझिशनबद्दल थोडंशी कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन कसं तर बघा फॉर एक्झाम्पल कोबाल्टचं ॲटॉमिक मास 58.9 अँड निकेल ऑल्सो हॅव्हिंग ॲटॉमिक मास 58.9. मग आता या दोघांचं तर ॲटॉमिक मास सेम आहे. मग
ॲटॉमिक मास सेम आहे, तर यांना एकाच पोझिशनमध्ये एकाच ठिकाणी प्लेस करायचं का वेगवेगळीकडे प्लेस करायचं? मग वेगवेगळीकडे प्लेस केलं तर का तसं केलं? आणि एका ठिकाणी प्लेस केलं तर का प्लेस केलं? नक्की प्लेस करताना त्यांना कुठं प्लेस करायचं हे त्याला कळत नव्हतं. दिस इज द फर्स्ट डिमेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, दॅट इज दी doubtfulness about the position of the element. Clear? Now, no fixed position for isotopes. Isotopes हे जे काही होते त्या आयसोटोपसाठी फिक्स पोझिशन नव्हती. आता आयसोटोप म्हणजे काय आपण शिकलेलो आहे 9th मध्ये. आयसोटोप्स आर नथिंग बट दी कंपाऊंड हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर व्हाईल डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर सेम असणार आणि ॲटॉमिक मासेस डिफरंट असणार असे जे एलिमेंट असतात त्यांना एकमेकांचे आयसोटोप्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कार्बन 612, कार्बन 613, हायड्रोजन 11, हायड्रोजन 12, हायड्रोजन 13 यांना काय म्हटलं जातं? आयसोटोप्स म्हटलं जातं. मग आता यांचे ॲटॉमिक नंबर तर सेम आहेत आणि ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहेत, मग त्यांना प्लेस कुठं करायचं हे त्याला समजवतं नव्हतं. सो आयसोटोप्सची पोझिशन काय होती हे कळली नाही. राईज इन ॲटॉमिक मासेस वॉज नॉट युनिफॉर्म. जे काही ॲटॉमिक मासेस राईज इन होते ते कसे होते? एक युनिफॉर्मॅलिटी त्याच्यामध्ये नव्हती. अँड आफ्टर दॅट नो फिक्स्ड पोझिशन फॉर दी हायड्रोजन. पहा, हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल देखील तिथे काय होती? ॲम्बिगिटी होती. म्हणजे काय होती? तर संदिग्धता होती. कशा म्हणजे हायड्रोजनला हॅलोजन बरोबर प्लेस करायचा का अल्कली मेटल बरोबर प्लेस करायचा? कारण की हायड्रोजनचा जर का आपण फॉर्म्युला बघितला बाळांनो, तर हायड्रोजनचा फॉर्म्युला काय आहे? H2 आहे की नाही? आपण लिहिताना तो कसा लिहितो? H2. मग हॅलोजन पण तसेच लिहितो, Cl2, F2, Br2, I2. मग ह्या हायड्रोजनला हॅलोजन बरोबर प्लेस करायचं का हायड्रोजनला अल्कली मेटल बरोबर प्लेस करायचं हे त्याला कळालं नाही. मग काही कंपाऊंड्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हायड्रोजनचे अल्कली मेटल बरोबरचे कंपाऊंड दिलेले आहेत, हायड्रोजनचे हॅलोजन बरोबरचे काही कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि याच्याबद्दल देखील संदिग्धता होती. दिस इज ऑल अबाउट दी Mendeleev's periodic table and merits and demerits of the Mendeleev periodic table. I hope तुम्हाला समजलं असेल. आजच्या व्हिडिओ लेक्चर जे काही व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेलं आहे हे नोट डाऊन करून ठेवा. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूया.